तुमचे पती जे त्यांच्या नावाने जे हॉटेल्स आहेत त्याचं अतिक्रमण आहे, दुसरं महापालिकेच्या मोकळ्या जागांवर ज्या शाळा आहेत त्या संदर्भात त्यांनी तक्रार आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी तुम्हाला चॅलेंज पण केलंय की स्वतःचं तुम्ही अतिक्रमण काढा, त्यानंतरच दुसऱ्या अतिक्रमणावर तुम्ही कारवाई करा, असं त्यांनी चॅलेंज केलं आहे. प्रतिभाताई शिंदेने जे सांगितलंय की ते हॉटेल माझ्या पतीच्या नावावर आहे, तर मी पहिले प्रतिभाताई शिंदेंना हे सांगू इच्छिते, ते हॉटेल माझ्या नावावर आहे, माझ्या पतिदेवाच्या नावावर नाही आहे. आणि हॉटेल माझ्या नावावर आहे पण ते अतिक्रमण नाही आहे. ते त्यांनी, मी जसं तुम्हाला सांगितलं की ही कारवाई आयुक्तांची आहे की त्यांनी ती कारवाई करावी की खरंच ते अतिक्रमण आहे का, आणि असेल तर त्याचं रीतसर त्यांनी योग्य ते कारवाई करावी. आणि जे शाळा आहे ते शाळा पण त्यांनी तपासाव्या की ते खरंच अतिक्रमण आहे का. काय सांगाल, एकीकडे अतिक्रमण करण्यासाठी महापालिका पुढाकार घेत असताना आपण थेट महापौरांचे संबंधित काही अतिक्रमणाचे उल्लेख आपण केलेले आहेत बैठकीत, काय विषय? आम्ही म्हणजे आम्हाला असं वाटतं की या जळगाव शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण. पण मग आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही छोट्या यांना का पकडता, छोट्या माशांना का पकडता तुम्ही. त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे तिकडे. त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा. काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. ते शाळा कशावर बांधलेल्या आहेत, शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा. पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा. हे गरीब तर राहण्यासाठी, छप्पर नाही म्हणून राहतात आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी करतात, तर त्याचं जरा तुम्ही उत्तर द्या, असं आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आम्ही विचारलं आत्ता त्यांना, ते म्हटले 2च दिवस झाली तक्रार संबंधित अधिकारी, त्यामुळे आम्हाला अजून 2 दिवस द्या. मंगळवारपर्यंत नाही दिली तर आम्ही पुन्हा येऊ यांच्याकडे. आम्ही याच्याकडे आयुक्तांकडे ती तक्रार दाखल केलेली आहे, कारण तेच त्यांच्याशीच आपण प्रशासन म्हणून त्यांच्याकडेच दाखल करतो. आणि त्यांनी नाही उत्तर दिलं तर मी उपोषणाला बसेल आणि मागेल त्याचं उत्तर. पण ते उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही. दुसरी तक्रारही दाखल करणार आहे शाळांच्याबद्दलची. त्यामुळे महापौरांनी स्वतः आधी करेज दाखवलं पाहिजे की हो, मी माझ्याकडे जर माझ्या इथे चुकीचं असेल तर, आणि ते त्यांनी केलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेल. हजारो लोक जमवून जाहीर सत्कार करेल. हो हो हो, माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी स्वतःच्या शाळा असतील तर त्याच्याबद्दलचं करावं. त्यांनी त्यांच्या हॉटेल इम्पेरियामध्ये जर चुकीचं चालत असेल, कशाच्या नावावर परवानगी घेतली आणि दुसरं ते चालवत असतील तर ते त्यांनी काढावं. त्यांनी काशीनाथमधलं अतिक्रमण काढावं आणि मग दुसऱ्यांना बोलावं. हे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.